लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित भाजपा शिवसेना युतीच्या मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्याऐवजी आमचे नेते भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय खालच्या पातळीवर टीका करतायत। विरोधी उमेदवार नेमकी कर्डिले की जगताप? आमच्या नेत्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही, आम्हाला वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नका असा इशारा नगर तालुक्यातील आमदार कर्डिले समर्थक आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। नगर तालुका भारतीय जनता पार्टीने आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची आज या ठिकाणी सकाळी बैठक झाली आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली की या ठिकाणी आघाडीचा या ठिकाणी आज भाजपा शिवसेना या ठिकाणी RP आसन या ठिकाणी शिवसंग्राम पक्ष आसन यांची युती होऊन या ठिकाणी आज आघाडीचे उमेदवार म्हणून सुजयदादा विखे पाटील यांची उमेदवारी घोषित झाली आहे आणि त्यांचा प्रचार करीत असताना काही या ठिकाणी शिवसेनेचे या ठिकाणी ज्येष्ठ नेते ज्येष्ठ पदाधिकारी मग त्याच्यात अनिल भाई असतील, गाडे सर असतील, त्यांचे विविध नगरसेवक असतील या ठिकाणी आघाडीचा विरोधात उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप असताना त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आमचे आदरणीय नेते कर्डिले साहेब यांचा या ठिकाणी ते नामोल्लेख करून त्यांच्याकडे इशारे करून काही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी स्टेजवरून प्रचार करतात आणि त्याविरोधात या ठिकाणी मग भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि साहेबांना मानणारे सर्व कार्यकर्ते सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी नाराजी व्यक्त करून या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या पुढं आमची भूमिका मांडण्यासाठी आणि समोरच्या या ठिकाणी त्यांना हा मेसेज जाण्यासाठी वरिष्ठांना सुद्धा हा मेसेज जाण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र बसून आमचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो, नाराजी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू शकतो की हा आघाडीचा धर्म आहे, सर्वांनी व्यवस्थित पाळावा आणि या ठिकाणी युतीचा उमेदवार निवडून येत असताना त्या ठिकाणी कुठलाही मिठाचा खडा त्या ठिकाणी टाकून कार्यकर्त्या संभ्रमावस्था निर्माण करावी आणि त्यांच्याविषयी भूमिका मांडलेली आहे। त्यांना त्यांचा पाठिंबा द्यायचा असला तर जरूर द्यावा, पण त्यांनी आमच्या या ठिकाणी आमच्या नेत्याविषयी उठाठेव करू नये। तुम्हाला भाजपला पाठिंबा द्यायचा असला तर आम्ही काही मागायला आलो नाही, दिला चांगला आहे गोष्ट आहे, परंतु तुम्ही त्याच्यावर उठाठेव करून श्रेय घेऊ नका। आम्ही सक्षम आहोत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी, असंच म्हणणं आहे आमचं। तो सोडून त्यांनी फक्त युतीचा धर्म आघाडी पाळावा एवढीच आमच्या माफक अपेक्षा आहे। हा उमेदवार विजयी होण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी आपल्याला एक खासदार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी कर्डिले साहेब 5 वेळेस आमदार झाले, त्यांना पक्ष आणि नातं होतं हे वेगळ्या ठिकाणी कळत आहे, त्यांच्याविषयी यांनी संभ्रमावस्था करावंच नाही। कर्डिले साहेबांना सूचना करण्यासोबत दोघे हे एवढे मोठे नेते नाहीत, साहेबांना त्यांची भूमिका कळते। आज साहेब म्हणजे महाराष्ट्रात वजनदार नेते आहेत, त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष असतील, या ठिकाणी महाजन साहेब असतील, यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकतायत। त्यांनी बाकीच्यांनी त्यांना सल्ला सुद्धा देऊ नये या मताचे आम्ही आहेत छोटे कार्यकर्ते। लोकसभेचे आहे ते आरोपपत्र होतं म्हणजे विधानसभेचे जे आहेत मतदारसंघ त्या अनुषंगाने अशा दृष्टीने त्यांची काही तयारी असेल तर त्यांचे मांडव द्यावा, त्यांचं स्टेज लावा, त्यांचे लोक बोलावं नंतर द्यावा। आता विखे पाटलाचा मांडव विखे पाटलाचं स्टेज आणि विखे पाटलाच्या गाड्याच्या याच्यात आणून लोकांवर तिथं त्या ठिकाणी आरोप करावं नाही एवढीच माफक अपेक्षा आहे आमची। भाजपाचे उमेदवार सुजय विखे हे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातूनच भाजपामध्ये आले आहेत। आमदार कर्डिले यांनी त्यांच्या विजयाची जबाबदारीही घेतली आहे। विखे यांचा पक्षप्रवेश होताच आमदार कर्डिले यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपल्याला सुजय विखे यांना निवडून आणावंच लागेल यासाठी सर्वांनी कामाला लागावं असे आदेश दिले होते। कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती। मनामध्ये कोणताही संभ्रम न ठेवता नात्यागोत्यापेक्षा पक्ष आणि पक्षाची जबाबदारी महत्त्वाचा असल्याचं सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी केली होती। असं असताना देखील भाजपा शिवसेना युतीच्या नगर शहरातील पहिल्याच मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टीकेची झोड उठवली। त्याकडेही आम्ही सुरुवातीला दुर्लक्ष केलं। पुन्हा नगर तालुक्यातील महाआघाडीच्या मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आमदार कर्डिले यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली। आमदार कर्डिले यांनी विखे यांना भाजपामध्ये आणलंय, याची ॲलर्जी राठोड, गाडे, हराळ यांना झाली आहे। त्यामुळे आमदार कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांना दूर करून श्रेय मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे, असंही यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलंय।
युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आपल्या सगळ्यांचंच श्रेय आहे. हे कोणा वैयक्तिक कोणा एकाचं किंवा दोघांचा विषय नाही राहणार. सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करून प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचा नगर दक्षिणमधला उमेदवार निवडून आणणं एवढंच आत्ता आपलं टार्गेट आहे. आणि हे बाजूला ठेवून आपण तुम्ही जर दुसरे वेगळे फाटे फोडत असाल, एकमेकावर टीका करत असाल, तर आपलं जे मूळ साध्य आपल्याला साधायचं आहे, दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाजपचा उमेदवार निवडून आणायचा, ती जबाबदारी आपल्याला उद्धव साहेबांनी दिली, मुख्यमंत्र्यांनी दिली, अमित शहांनी दिलेली. ती आपण पार पाडायची का आपल्या एकमेकात आपले भांडणं करत बसायची किंवा उणे दुणे उपटे काढत बसायचे का? मग तसा विचार केला तर मग पाठीमागं पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या हराळ म्हटले की आम्हाला त्यांनी त्यावेळेस मदत केली म्हणून आम्ही निवडून आलो. मग हे आम्ही बोललो का कुठं? आम्ही ते सगळं विसरून गेलेलो आहे ना. सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे की त्यांनी मदत केली. त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते, त्यांच्या महाआघाडीचा विषय होता आणि ते त्यांनी केलं. ते आता भाजपमध्ये आलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आम्ही मोठ्या मनाने त्यांना स्वीकारलेलं आहे, तेही मोठ्या मनाने इथं भारतीय जनता पार्टीत आलेले आहे. शिवसेने आणि भाजपची मोठ्या मनाने युती झालेली आहे. आणि हे सगळं कुणीही श्रेयवाद लाटण्यापेक्षा त्यांना निवडून आणून सगळ्यांनी त्याचं श्रेय घ्यावं. एकमेकाचे उणे दुणे तुम्ही एका स्टेजवर जर काढत असाल तर लोकांनी किंवा मतदारांनी किंवा कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय हे अवघड परिस्थिती आहे ना. त्याच्यामुळं जर हे वाद तुम्हाला संपुष्टात आणायचे असतील तर तुम्हाला जर हे थांबायचंच नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने युतीचा उमेदवाराचा प्रचार करा. आम्ही आमच्या पद्धतीने युतीच्या उमेदवाराचा प्रचार करतो. हेच मी बोललो ना. वेगळा हे करायचं म्हणजे वेगळ्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने सभा घेऊ, आम्ही आमच्या सभा भारतीय जनता पार्टीचा प्रचार करू, तुम्ही तुमच्या पद्धतीने सभा घेऊन तुम्ही प्रचार करा. पण एकत्र येऊन एका स्टेजवर हे बोलणं हे चुकीचं आहे. समाजाला आपण काय दाखवतोय नेमकं? जर युती केली आहे, एवढी मोठी युती महाराष्ट्रात झालेली आहे, सगळ्यांनी एकमेकाचे काय असतील उणे दुणे मागचे उकटे हे सोडून देऊन आपण पुढे चाललेलो आहोत ना. आणि ही बाब जर वरिष्ठांच्या लक्षात येत नसेल तर ते चुकीचं आहे ना. ही वरिष्ठांच्या लक्षात आणून देणं आमच्या भारतीय जनता पार्टीचे आम्ही प्रामाणिक कार्यकर्ता आहोत. पहिल्यापासून आम्ही भाजपचं काम करतो. आज 25-30 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं अखंड आम्ही काम करतो. हे अशी पद्धतीने व्हायला नको आहे. हेच संभ्रमावस्था दूर करावी याच्यासाठी डॉक्टर विखे पाटलांनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या स्टेजवरती ऐकून घेणं त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे पाटलांनी पण की बाबा हे अशा पद्धतीने प्रचार होणं चुकीचं आहे. कारण ज्येष्ठ आमदार म्हणून शिवाजी कर्डिलेंना आज विधानसभेमध्ये ओळखलं जातं. आज 5 टर्म त्यांच्या झालेले आहेत, आता 6वी टर्म येईल. तर अशा पद्धतीने होऊ नये एवढंच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे चांगलं नाही आहे. आम्ही आमच्या नेत्यांना मानतो, तुम्ही तुमच्या नेत्यांना मानतो. काय जे झालं असेल ते तुम्ही नंतर तुमच्या प्रचाराच्या वेळेस पहा ना. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.